हाय, मी म्हणाली. हा माझा मुलगा आर्य आणि हा अभिजित. तर आम्ही रेमंड 10X हॅबिटॅटमध्ये राहतो. तर रिसेंटली आम्ही इथे मूव्ह झालो आहे आणि चेतना इंटेरियर्स प्राची मॅडमकडून इंटेरियर्स करून घेतलं रिसेंटली. ह्या इंटेरियर बाबतीत म्हणजे आमचं घराप्रमाणे त्यांना आम्ही काही रिक्वायरमेंट सांगितलेल्या की आम्हाला मिनिमलिस्टिक लुक आणि थोडं म्हणजे मॉडर्न लुक हवा होता, एकदम ट्रेडिशनल नको होतं. त्या व्यतिरिक्त मिनिमलिस्टिक लुक असताना पण मला स्टोरेज भरपूर हवा होता. तर आणि प्रॅक्टिकली जे आमच्या घरात माणसं आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या रिक्वायरमेंट फुलफिल होतील हे सगळं बऱ्याच रिक्वायरमेंट होत्या आणि त्यांनी खूप व्यवस्थित म्हणजे कव्हर केलं, म्हणजे सगळंच व्यवस्थित कव्हर केलं. तर सिन्स हा 1 BHK फ्लॅट आहे आणि आम्ही 5 लोक राहणार असा प्लॅन केला होता, म्हणजे मी, माझे आई वडील, मुलगा आणि माझी बायको. तर आम्हाला अशाप्रमाणे आमच्या भरपूर रिक्वायरमेंट होत्या. 5 जणांच्या 5 वेगळ्या रिक्वायरमेंट होत्या. आणि इन ॲडिशन टू दॅट आम्हाला ऑफकोर्स घर सुंदर हवं, ही वन ऑफ दी मोस्ट क्रिटिकल रिक्वायरमेंट. आणि त्यामुळे आम्ही प्राची मॅडमला ह्या सगळ्या रिक्वायरमेंट्स दिल्या. तर त्या खूपच जास्त रिक्वायरमेंट होत्या. प्राची मॅडमनी सगळं इनकॉर्पोरेट केलं जे आम्हाला हवं होतं आणि सगळ्या रिक्वायरमेंट्स फुलफिल केल्या. वी आर व्हेरी हॅपी विथ द काइंड ऑफ आउटपुट दॅट वी रिसिव्ड ॲट दी एंड ऑफ द इंटिरियर. आणि मेन म्हणजे हे सगळं इंटिरियर 3 महिन्यामध्ये प्राची मॅडमनी कम्प्लीट करून टाकलं, जी आमची एक रिक्वायरमेंट होती, वन ऑफ द मोस्ट क्रिटिकल रिक्वायरमेंट. आमची एक महत्त्वाची रिक्वायरमेंट होती की घर लहान असल्यामुळे आमचं एक होतं की आम्हाला एक डायनिंग टेबल हवं होतं आणि TV युनिट एक जो असतो लुक अँड फील तो हवा होता. त्या व्यतिरिक्त माझ्या सासू सासऱ्यांसाठी मला स्टोरेज हवं होतं, जे म्हणजे मोर दॅन इनफ स्टोरेज हवं होतं. त्यानंतर माझं जो एंट्रन्सच्या समोरच बाथरूम येत होता, तर मला ते हाईड करायचं होतं. तर त्यांनी ते हिडन डोअर एकदम छान केलेलं आहे आणि मला खूप कॉम्प्लिमेंट्स पण मिळालेले आहेत की घर खूप छान झालं आहे. आणि तो हिडन डोअर खूप जण फसतात की कुठे आहे तो हिडन डोअर. त्याच्यानंतर जसं की म्हणजे जे कलर सिलेक्शन आहे स्पेशली हे पॅनलिंगसाठी वगैरे ते पण खूप छान झालेलं आहे. आणि किचनची जशी माझी रिक्वायरमेंट होती ब्लॅक अँड व्हाईट थीम हवी विथ ॲक्रेलिक, तर त्यांनी ती खूप छान केली. त्याच्यामध्ये मला खूप स्टोरेज हवं होतं. त्याच्यानंतर म्हणजे प्रॉपर जे मंदिर ओके आणि जसं विथ म्हणजे वास्तुशास्त्र म्हणा किंवा ह्या सगळ्या पॉईंट्स कन्सिडर करून आम्हाला किचनमध्ये देवारा ठेवायचा होता. मग तो देवारा एकदम बेसिक पण नाही दिसला पाहिजे, त्याचा लुक पण मेंटेन राहिला पाहिजे. तर ती जी रिक्वायरमेंट होती ती पण त्यांनी अतिशय व्यवस्थित केली आहे आणि मंदिर पण खूप सुंदर झालेलं आहे. किचनचे इक्विपमेंट्स होत्या, अवन घ्या, फ्रीज घ्या, वॉशिंग मशीन घ्या, या सगळ्या तिथे फिट बसल्या पाहिजे मापाप्रमाणे. ॲक्वागार्ड घ्या, अशा छोट्या छोट्या सगळ्या गोष्टी असतात ते परफेक्ट मापाप्रमाणे सगळ्या ठिकाणी बरोबर बसले. इनफॅक्ट अपार्ट फ्रॉम दॅट जी भांडीकुंडी होती त्यांचे आमचे साईज होते आमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे, तसे ड्रॉवर, कॅबिनेट सगळं त्या ह्याच्यामध्ये एक्झॅक्टली परफेक्टली बसलं. तर प्रॅक्टिकली किचन जसा असला पाहिजे युजर फ्रेंडली तसा युजर फ्रेंडली बनला. त्यामुळे माझ्या आईला किंवा बायकोला एकदम तो सहज जरी मूव्ह झालो ऑल टुगेदर न्यू प्लेसमध्ये, काही चॅलेंजेस आले नाही. प्रत्येक गोष्टी प्रत्येक ठिकाणी आरामात सापडल्या. मला 10 वेळा कोणाला विचारावं लागलं नाही की हे कुठे आहे, मला स्वतःला पण ते घेता आलं. स्पेशली मला लिव्हिंग रूममध्ये काहीतरी हटके हवं होतं, जे जरा पॉप ऑफ कलर असेल पण ते थोडं असं एकदम बेसिक नाही पाहिजे असं काही होतं. तर प्राची मॅडमनी मला आयडिया दिली की काहीतरी आपण असं झाड लावूया. तर हे वॉलपेपर त्यांनी मला सजेस्ट केलं आणि ते परफेक्ट झालेलं आहे, खूप छान दिसतं ते. आणि ह्याच्यासाठी तर आम्हाला खूपच कॉम्प्लिमेंट्स मिळालेले आहेत. बेस्ड ऑन ओव्हरऑल जी डिझाईन झाली, इंटिरियर डिझाईन झाली असं, आणि विदाऊट एनी बॅक अँड फोर्थ ती एकदम लवकर झाली असं. त्यामुळे ही गोष्ट आम्हाला खूपच आवडली. एकदम स्मूथली सगळं फंक्शनिंग झालं विदाऊट एनी डिले. त्यामुळे we would definitely recommend Prachi madam and Chetna Interiors to whoever wants their home to be designed as beautifully. Thank you Prachi madam for designing the house. मला शू रॅक हवा होता, पण माझा जो बाहेरचा एरिया आहे तो फार छोटा असल्यामुळे मला कळत नव्हतं की इट विल कवर की नाही, होईल की नाही तसं साईज, म्हणजे स्पेस मॅनेजमेंट अँड एव्हरीथिंग. पण त्यांनी ते खूप छान केलं. सेफ्टी डोअर, नंतर म्हणजे जे गणपती जो म्हणजे ओव्हरऑल जो लुक आहे, एंट्रन्स आहे तो पण म्हणजे आमचं जे विजन होतं ते प्रॉपर अचीव केलेलं आहे. तर मी डेफिनेटली सगळ्यांना रेकमेंड करते की
प्राची मॅडमकडून इंटेरियर करून द्या, म्हणजे चेतना इंटेरियर्स करून. आणि म्हणजे त्या फक्त म्हणजे आपल्या रिक्वायरमेंट्स तर ऐकतातच, त्या आपल्याला जिथे राईट रॉंग जे आहे ते सजेस्ट पण करतात. आणि म्हणजे कधी कधी तर असं पण होतं इवन म्हणजे आपण नाही आहोत, अवेलेबल नाही आहोत, बट तुम्ही त्यांच्यावर बिनधास्त विश्वास ठेवू शकता. त्या बरोबर प्रॉपर शॉपिंग करून तुम्हाला म्हणजे हॅपीच करतील. तर आय डेफिनेटली रेकमेंड हर मीन्स चेतना इंटिरियर्स. सो थँक्यू चेतना इंटिरियर्स. Thank you, Fatima.